जास्त वर झालं एक आणखी अर्ध पेक्षा रामकृष्ण Krishna
दुसरं कसं संताचे पाये हा माझा विश्वास 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 सर्वभावे दास झालो सर्वभावे दास झालो संताचे पाये हा माझा विश्वास 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 सर्वभावे दास झालो सर्वभावे दास झालो सर्वभावे दास झालो हेच माझे हित करीती सकळ हेच माझे हित करीती सकळ हे हा गोपाळ प्रताप भागलिया मज वाहतील कडे भागलिया मज वाहतील कडे कांचियाने जोडे हेच माझे हित करीती सकळ हेच माझे हित करीती सकळ हे हा गोपाळ संताचे पायी संताचे पायी हा
हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तीच माझी हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी भागले आमज वाहतील कडे त्यांची आने जोडे सर्व सुख तिची माझी हित करीते सकळ जिने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवेन आवडी वचन न मोडी बोलिले ते तिची माझी हित करीते सकळ जिने हा गोपाळ कृपा करी पांडुरंगा करू करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो भावन झालो चराचरी ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभी होती त्या लोका टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत मस्तक हे पायावर सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेच माझे हित करीते सकळ जिने हा गोपाळ कृपा करी आज आपल्या या आनंदगाव गावी प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये मानवी जीवनाचा हेतू सफल व्हावा ते खणकते ते कमी करणे जीवनाची सार्थकता साधता यावी आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त व्हावी या हेतून जी साधना करावी लागते ती साधना म्हणजेच परमार्थ आणि त्या परमार्थातली वृत्ती अखंड टिकून राहण्याकरता जे ऐकावं लागतं त्याचं नाव कीर्तन आहे. विठाला विठाला जीवनामध्ये सद्भाव सद्वृत्ती आणि सदाचार अत्यावश्यक आहे. मानवी जीवन माणसासारखंच राहावं असं वाटत असेल तर या तीन गोष्टीचा विचार करावा लागतो आणि ती सद्वृत्ती
ज्या विचारानं निर्माण होत असते ते संत विचार आपल्याला श्रवण करण्याकरता कीर्तन परंपरा आपल्याला सांभाळाव्या लागतात. सत्वगुणाची वाढ झाली पाहिजे, आपलं जीवन सदाचारी बनलं पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये सद्भाव जागा राहिला पाहिजे. याकरता संत विचाराची आवश्यकता आहे. ते विचार ज्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचतात ते कीर्तन आहे आणि ती कीर्तन परंपरा सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. सध्याच्या या धावत्या कलीच्या विकृत काळामध्ये मानवी प्राण्याला सुखाची अनुभूती प्राप्त करायची असेल तर संत विचाराशिवाय पर्याय नाही. समाजातली एकता आणि समाजातली शांतता ही संताशिवाय अशक्य आहे. आणि म्हणून ते संत विचार किंवा त्या विचाराचा जागर करण्याकरता आपल्या कीर्तन परंपरा जोपासाव्या लागतात. भारतीय तरुणांना संत विचाराचीच आवश्यकता आहे. कारण ज्या ज्या वेळेला भारतातल्या तरुणांनी संतांच्या विचाराप्रमाणे आचरण केलं त्या त्या वेळेला ती संत्या तरुणाची कर्म हे जगाच्या पुढे आदर्श कर्म ठरलेली आहेत. छत्रपती शिवाजीराजासारखा वीर महापुरुष ज्या वेळेला तुकोबरायांच्या विचाराप्रमाणे कर्म करू लागतो त्यावेळेला त्या महापुरुषानं त्या तरुणानं ती केलेली कर्म हे स्वराज्य निर्माण करत असतात. आणि म्हणून आज तरुणांना संत विचाराची गरज आहे. आज ज्या आपल्याला घटना पाहायला मिळतात, वाचायला मिळतात, बातम्यामध्ये ऐकायला मिळतात त्याचं कारण आहे हे तरुणाई संतांच्या विचारापासून दूर जाऊ लागली आणि जितकी दूर जाईल तितकी अधोगती ठरलेली आहे. थोडासा आपल्या भागामध्ये पुन्हा कठीण आहे. आणखी या धाराच्या वडी घाट चढला आणि इकडं असंच ही तुळजापूरच्या डोंगराकडे गेलं. येडाईचा डोंगर असल्यामुळं आमच्या अंगामध्ये येड घुसलेलं आहे आणि त्यामुळं तरुणांची संख्या आपल्याला फार कमी मिळते कीर्तनाकडे ऐकायला. थोडं पलीकडे जर गेलात परळीच्या पलीकडे परभणी जिल्हा तर अग्रेसर आहे. 50% तरुणांची संख्या असते कीर्तनात आणि त्याचा परिणाम आहे तिकडे परमार्थ एवढा रुजलेला आहे. आणि पुन्हा लक्षात घ्या जर तुम्हाला जीवनात समाधानता अनुभवायची असेल तर संत विचाराची कास धरल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून सध्या जी माणसं परमार्थात आहेत त्यांच्यावर जिम्मेदारी आहे की त्यांनी तरुणांना एकसंघ बनवत तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या विचाराच्या कासाला लावलं पाहिजे. तरुणांच्या जीवनामध्ये क्रांती गाण्यानं गीतानं होत नाही. पिक्चर बघून कुठं आदर्श तरुण निर्माण होत असतात का? नाही. तरुणांच्या ठिकाणचा आदर्श हा संतांच्या विचारानं प्रस्थापित होत असतो आणि म्हणून त्या विचाराचा जागर करण्याकरता आपल्या कीर्तन परंपरा सांभाळायच्या असतात. म्हणून आनंदगावतील सर्व ग्रामस्थ एकत्रित येत स्त्री पुरुष माता मावल्या आबाल वृद्ध दानसुर दाते अन्नदाते टाळकरी गावातले सर्व भजनी मंडळी श्रोते सगळेच यामध्ये सहभागी, सगळ्याचं योगदान आहे आणि असलंही पाहिजे. आणि या सगळ्यांच्या योगदानातून हा वार्षिक महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो. या महोत्सवामध्ये तुमचं भाग्य आहे. ज्यांच्या भजनाचा आनंद घेत असताना त्यांच्या भजनामध्ये एक साधनेचं तपश्चर्याचं ते सामर्थ्य आहे. चाली सगळेच गातात पण सगळेच गाणारे मोठ्या चालीचे असतात. परंतु ज्यांच्या चाली ऐकल्यानंतर सहज ब्रह्मसुखाची अनुभूती प्राप्त होते असे आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी परमस्नेही आमचे परमपूजनीय दत्ता महाराज त्या ठिकाणी गाथा पारण्याला असतात. मी विनंती करतोय बीजेला इतके वर्ष झालं तरी मला वेळ लागणार आणखी. आता आमचं कधी पुण्य फळाला येईल देव जाणे. आता भगवंताकडे प्रार्थना करून करून थकलोय पण त्या आनंदगावच्या काय जादू आहे काकाचे बापूचे काय मला मेळ लागा नाही. मला यांच्याकडे जादू शिकायचा पाठ लावा लागेल. काहीतरी जादू आहे. महाराजांना 7 दिवस थांबून ठेवले तर म्हणजे साधी गोष्ट समजू नका ती. महाराज या ठिकाणी 7 दिवस आहेत. भजन आपण तुकोबरायांचं गाथा पारायण
तुकोबऱ्यांची गाथा म्हणजे अमृत आहे महाराज. मात्र ते अमृत प्यायची सवय ज्याला लागली त्याला बाकी काही पिऊ वाटत नाही. मात्र ती प्यायची सवय लागली पाहिजे. नाही तर काय असतं, द्राक्ष रसा आमरसा काय तोंडसडी वायसा. तोंडात आलेल्या माणसाला काय अमृताचा आनंद कळणार आहे. गाथा पारण या ठिकाणी चालू आहे. रात्र प्रसंगामध्ये कीर्तन आहेत. सर्व एवढ्या थंडीमध्ये का होईना पण इथं श्रोते मंडळी आली कामापुरती. थंडी काही साधी नाही. थंडीमध्ये कापडून गेलेली माणसं आहेत. परंतु लक्षात घ्या, त्या थंडीचा द्वारे आपल्या अंगामध्ये जे थंडी असते त्यामुळे आपण रगी अंगावर घेतो. त्यात गरमी येते, त्याच्यात माणसं अडकून पडतात. म्हणून ती अंगातली रग आणि अंगातल्या गरमी घालवण्याकरता उर्मी संपवाव्या लागतात आणि त्याच्याकरता कीर्तनाकडे यावं लागतंय. पुन्हा आलं पाहिजे. पुन्हा आपण ह्या कीर्तन परंपरा सांभाळत आहात. आमचे दीपक महाराज आहेत, महेश महाराज आहेत, पुन्हा माझ्याबरोबर आलेले गायनाचार्य हर्षद महाराज, दुसरे गायनाचार्य मनोज महाराज, इकडं अशोक महाराज, बोराडे माऊली महाराज, पुन्हा आमचे मृदंगाचार्य आज चेतन महाराज आहेत आणि उपस्थित सर्व गावातील परगावातील भजनी मंडळी. आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचा असून जगद्गुरु तुकोबराय आपला सेवाभाव प्रगट करत असताना ती सेवा विश्वासानं कोणाची केली पाहिजे, त्या सेवेची फलश्रुती काय असते याचा विचार आपल्या समोर प्रगट करतात. जगद्गुरु तुकोबरायांचा सेवाभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. वास्तविक पाहता सेवा करणं फारसं कोणाला आवडत नाही. सेवा शब्द फार सोपा आहे पण साधनेमधला कठीण आहे. तसं तर एक प्रकारे अभंगाकडे पाहिलं तर तुकोबरायांच्या साधनेतला विश्वास या ठिकाणी प्रगट होत आहे. मनुष्य जीवनामध्ये साधन शुद्धता फार आवश्यक असते. साधनारत जीवन आवश्यक आहे. त्याचा विचार आपल्याला या अभंगातून पाहायला मिळतो. सगळ्यात कठीण असणारी सेवा आहे. मात्र तुकोबरायांची वेळोवेळी जी भूमिका आहे, तुकोबरायांचे वेळोवेळी जे अभंग आहेत, तुकोबरायांच्या वेळोवेळातली जी मनातली भावना आहे ती मालक बनण्याची नाही, सेवा करण्याची आहे. मज दास करी त्यांचा संत वेळोवेळीची भूमिका हीच आहे. मज दास करी त्यांचा संत दासांचा. मला सेवा आवडते म्हणतात महाराज. मला सेवक बनायला आवडतं. दास्यत्व भक्ती आवडते. तशी कठीण आहे. कारण सेवकाला स्वतःची इच्छाने जगता येत नाही. सेवा का कठीण आहे? कारण 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे. दरिद्रो मृतोपी जिवंतोपी मृत पंच, दरिद्रो व्यारितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. जिवंतोपी मृत पंच, जिवंत असून 5 माणसं मेल्यासारखी आहे. त्यामध्ये पहिला दरिद्री, ज्याची खायची परिस्थिती नाही, अतिशय दरिद्री. आता दरिद्री शब्दाचा अर्थ तसा आपल्या नजरेतून लावता येत नाही. आपण ज्याला दरिद्री म्हणतो तो दरिद्री असेल असं नाही. दरिद्रीची व्याख्या लक्षात घ्या अगोदर. गाठी असता कोठी धन, ज्याच्याजवळ पुष्कळ धन आहे, अब्जावधी रुपयाचा मालक आहे, पैसे मोजायला वेळ नाही, एवढी संपत्ती आहे,
पण ज्याचं मन तेवढ्यावर समाधान नाही तो दरिद्री आहे. त्याला दरिद्री म्हणतात. तो वा दरिद्र यश विशाल तृष्णा. कोण दरिद्री आहे? गरीब कोण, श्रीमंत कोण? अरे झोपडीमध्ये जर आपण गेलो एखाद्या खेडेगावामध्ये, ती भाविक माऊली असते, ते गेल्याबरोबर म्हणते महाराज आता आलात पाणी घ्या, चहा घेतल्याशिवाय मी जाऊ देणार नाही, बसा पहिलं. अहो काही नाही, चहाच घ्या. ते चहा करणार, चहा करायला गेल्यानंतर त्या दुधाचा घरच्या चहा त्यामध्ये मुठीनं साखर टाकणार आणि चहा एवढा घेऊन येणार की ती कप सांडून बसी सांडूस तर चहा, आणि पुन्हा पातेले घेऊन पुढे उभाच, तेवढा संपला, घ्या आणखी थोडा गारवा, काय फरक पडत नाही, घ्या म्हणणार. एवढा चहा देणार. आणि तर तुम्ही मोठ्या बंगल्यात गेलात तर चहा घेऊन जा असा शब्द सुरुवातीला येणार नाही. सुरुवातीला विचारणार चहा घेताना, इथून सुरू होत आहे. मोठ्या बंगल्यात गेल्यावर मग आमच्यासारखा धटिंगर म्हणतो चहाच घ्यायला आलोय, कर. मग नावीलाच होतो, ते बाई चहा करायला जाते. चहा करायला गेल्यानंतर तिथं साखर मुठीनं टाकत नाही, ती चमचेनं टाकती. कारण मोठ्या लोकांच्या घरी चमचे जास्त असतात साखर टाकायला. तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. आणि चहा किती येतो? कप भरून बशी सांडूस तर नाही, त्या कपात वाकून बघावं लागतंय पाणी किती खोल आहे विहिरीच. ती चैत्र महिन्यातल्या विहिरीवणी. आपण गरीब आपल्या नजरेत पाहतो, तो गरीब नाही, तो दरिद्री नाही. विशाल तृष्णा ज्याची आहे तो दरिद्री आहे. असा माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. दुसरा व्याधीग्रस्त, रोगी, ज्याला अनेक प्रकारचे रोग आहेत, पसा गोळ्या खावा लागतात, जिवंत असून मेल्यासारखा आहे. तिसरा आहे मूर्ख. मूर्ख माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. मूर्ख कोणाला म्हणतात? ज्याला काही कळत नाही त्याला मूर्ख म्हणत नाही, त्याला अज्ञानी म्हणतात. मूर्ख वेगळा ना अज्ञानी वेगळा. ज्याला काही कळत नाही त्याला अज्ञानी म्हणावं, मात्र आपल्याला काय कळत नाही हे ज्याला कळत नाही त्याला मूर्ख म्हणावं. मूर्ख वेगळा ना अज्ञानी वेगळा. काही आपल्याला काय कळत नाही हेच कळत नाही त्याला मूर्ख म्हणतात. जुन्या काळामध्ये नदीच्या कडेला जी गावं असायची का नाही, आमचं नदीच्या कडेला गाव आहे, ती थाफिरी असायची पाणी प्यायला. त्याचा थाफिरा करायचा, त्याच्यात पाणी इतकं शुद्ध यायचं की बिस्लरीपेक्षा भारी, चवीला बी सगळं शुद्धच. म्हणजे थाफिरे करून पाणी भरायचं. शिरी असतात नदीच्या काठला. एक गावचा एक मनुष्य अतिशय मूर्ख होता आणि त्या मूर्ख माणसाला सगळं गाव मूर्ख 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 म्हणायचं. एक दिवशी म्हणला हे गावच मूर्ख आहे म्हणला, हे गावातच राहायचं नाही. ते गेला गावाच्या बाहेर, नेमकं नदीच्या काठच्या गावाला गेला. त्या मावल्या थाफिरा करून पाणी भरून निघून गेलत्या की तिथं गेलंय, त्याच पाणी पिलंय त्या थाफिरेचं, आणि पाणी पिऊन त्याच्यात पाय सोडून बसले, पाय हलवीत. बाया माघारी आल्या पाणी घागर घेऊन पाणी न्यायला. बायाने बघितलं, बाया लांबूनच म्हणल्या काय मूर्ख माणूस असू नको. ते उठून उभा राहिला, म्हणला बाई तुमच्या पाया पडतो, तुमचे पाय धरतो, खरं सांगा म्हणला तुम्हाला कुणी सांगितले माझं नाव मूर्ख आहे म्हणून? सांगायची काय गरज आहे? आपल्याला काय कळत नाही हे ज्याला कळत नाही त्याला मूर्ख म्हणावं. दरिद्रो व्याधिथो मूर्खो प्रवासी. रोज जो गाडीमध्ये प्रवास करतो तो जिवंत असून मेल्यासारखा. त्यात आमचा नंबर आहे. महाराज म्हणजे गाडीत फिरते सारखंच. चक्रधर स्वामीच्या हातात सत्ता, कधी चाक फिरून काय सांगता येत? जिवंत असून मेल्यासारखा. दरिद्र व्याधिथो मूर्खो प्रवासी. नित्य सेवका हा, सेवा करणारा हा जिवंत असून मेल्यासारखा. का बरं? कारण सेवकाला स्वतःच्या इच्छेनं कर्म करता येत नाही. आपल्या स्वामीच्या, आपल्या मालकाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा एकरूप करून सेवा करावी लागते. सेवके करावे सांगितले काम,
मनानं सांगितलेले काम करावं लागतं. त्याला स्वतःच्या इच्छेनं जगता येत नाही. म्हणून जिवंत असून मेल्यासारखा सगळ्यात कठीण दास्य भक्ती आहे. मात्र एक वाक्य लक्ष देऊन ऐका, सगळ्यात कठीण दास्य भक्ती आहे. पण ज्याला साधली त्याची मंदिरं गावागावात आहेत. ज्याची सेवा केली त्याची नाही, जो सेवा करतो त्याची. केवढा अधिकार असेल. अरे रामप्रभूची मंदिर बोट्यावर मोजणे इतकी आहेत. मात्र हनुमंतरायचं मंदिर नाही, असं गाव नाही, वस्ती नाही, तंडा नाही. का? कठीण भक्ती सगळ्यात सेवा आहे. मात्र तीच सेवा भक्ती हे हनुमंतरायनं सिद्ध करून दाखवली आहे. दासत्व निकट हनुमंत निकट हनुमंत पै केले. सेवा भक्ती कठीण आहे, हनुमंतरायने केली. केवढा अधिकार सिद्ध आहे. सेवा शब्द अतिशय लहान आहे, पण एक छोटस वाक्य लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. सेवा शब्द अतिशय लहान आहे, पण ती सेवा माणसाला महान बनवत असते. जर महान बनायचं असेल तर त्यांना सेवा करायला शिकावं लागतं. पण सध्या जरा अवघड आहे. आता सेवा करायला कोणाला आवडत नाही, मालकच व्हायला आवडत आहे. सेवा करायला कुठं आवडते. मात्र महान बनायचं असेल तर सेवा शब्द बघा, ज्ञानोबा म्हणतात सेवा शब्द लहान असला तरी अवघी याची या दैवा जन्मभूमी ही सेवा. जर आपलं दैव जर बलवान बनवायचं असेल, जी बी काय आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याच्याकरता ही जन्मभूमी काय सेवा. सेवा ही जन्मभूमी आहे. जी ब्रह्म करी जीवा स्वच्छते, ज्ञानोबांचे शब्द आहेत. अरे आपल्याला मनुष्य देह ज्याच्या करता मिळालाय, जे तुला साध्य करायचं आहे ते साध्य करण्याकरता त्याची जन्मभूमी ही सेवा आहे. दुसरं तिसरं काही नाही, ती ब्रह्मच बनवते. अरे आम्ही ज्या वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत, ह्या वारकरी संप्रदाय आला कुठून? सेवेतून. सगळ्या संप्रदायाची जन्मभूमी सेवा आहे. जगातले जेवढे संप्रदाय आहेत, जेवढे पंथ आहेत, जेवढे देव आहेत, हे सगळी सेवेतून प्रगट झालेली आहे. ज्या पांडुरंगाची आराधना करत हा वारकरी संप्रदाय साधना करतो, तो पांडुरंग परमात्मा पिठेवर उभा राहिला कशामुळे? सेवेमुळे. पुंडलिकाच्या भावार्थात गोकुळी उनी झाला येता पुंडलिकाच्या सेवेमुळे त्याला तिथं उभं राहावं लागलं. अरे तुम्हाला मला ज्ञानाचं ज्ञानामृत ज्याने दिलं, आपली अज्ञानाची भूक भागवण्याकरता जे ज्ञानोबा आले, ते ज्ञानोबरायांचंही प्रागट्यकरण आईसाहेबाच्या सेवेतूनच आहे. सिद्धेश्वराच्या दारातल्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणेची सेवा समर्पित केली म्हणून ज्ञानोबा आहे. जेवढे संप्रदाय पंथ दिसतात याच्या पाठीमाग सेवा हाच शब्द आहे. सेवेमुळेच याचं प्रागट्यकरण आहे. म्हणून सेवा ही अवघी याची या देवा ज्ञानोबांचे फार गोड शब्द आहेत. ती जन्मभूमी ही सेवा. मात्र सेवा सेव्य आणि सेवक या 3 गोष्टीचा विचार महत्वाचा आहे. विठाला विठाला
सेवा योग्य घडली पाहिजे आणि सेवकाचा भाव योग्य असला पाहिजे, तर ती सेवा सिद्ध होते. सेवा कोणाची करतो, सेवा कशी करतो, सेवा कोण करतो याचा विचार फार महत्वाचा आहे. सेवे विषय काय आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही काही सेवा करत नाही का महाराज? करतोच ना. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील भज सेवायाम भज भजती म्हणजे भजने, भजने म्हणजे सेवा. भजन भजन म्हणजे काय? सेवाच आहे. भंजन भजन. आम्ही सेवा करत नाही असं नाही, प्रत्येक जण सेवा करतो. फक्त एवढंच आहे की सेवा परायण सगळेच आहेत. जसं हरिभक्त परायण असा शब्द आहे, पण फक्त सुरुवातीचा शब्द वेगळा आहे. हरिभक्त परायण मधला ह काढून टाकायचा. कोणी बैल भक्त परायण, कोणी म्हैस भक्त परायण, कोणी शेती भक्त परायण, कुणी पत्नी भक्त परायण. जय जगदंबे पूर्णगांबे देह तुझा अर्पिला. परायण सगळेच आहेत, सेवा प्रत्येक जण करतो. मात्र ती सेवा योग्य नसल्यामुळे आमचं जीवन असफल बनतं, वाया जातं. म्हणून तर महाराजांनी आम्हाला प्रश्नार्थक विचारलं ना, का रे दास होसी संसाराचा संसाराचा खर खर म्हणे गाडव. अरे संसाराची सेवा करून उपयोग काय? सेवे विषय योग्य नसल्यामुळे दिवसाची रात्र रात्रीचा दिवस जरी सेवा केली तरी त्याच्यातून काहीच मिळत नाही. किती जरी किती बघा माणसं विचार करा, संसाराची सेवा किती इमानदारीनं करतात मला सांगा. मध्यरात्री 12 वाजता जरी लाईट आली तर एवढ्या गारवेचं मोटर चालू काढायला जाते. तिथं गार लागत म्हणत नाही, चुकाटा असेल म्हणत नाही. आणि कीर्तनाला चला म्हणलं की राहू द्या आता थंडीच आहे, आता दुसरा दिवस आहे बघू पुन्हा. दुसऱ्या दिवशी काही कीर्तन नसते का, पहिल्या दिवशी कीर्तन नसतंय, काय असतं कीर्तनाचं असतंय. जाऊ द्या एवढ्या थंडीचं असतंय काय म्हणतात माणसं. आणि मोटरीकडनं आता उसाला तोडी उद्या रात्रीच्याला बघा तिथं उभा राहतं का नाही एक कांडकं गोळा करायला. पर्यायचं कांडकं पडायची वेळ आली तरी ती कांडकेच गोळा करते. मडे झाकून या खरी ती पेरणी कोण बियाची वाणी लावलाय. मडे झाकून करतात म्हणले. एवढे इमानदारीनं सेवा संसाराची केल्यानंतर काय फायदा काय? अंतकाळी हाता काय नाही, अंतकाळी हाता काय नाही. संसार पाहता पाहता अंतकाळी हाता. काय संसाराची सेवा करून काय मिळणार आहे? काही मिळत नाही.
पण इमानदारीने माणसं सेवा करतात म्हणून शव्य विषय योग्य असावा लागतो. सेवा करणारा त्याची सेवा तर योग्य असलीच पाहिजे, मात्र सेवा करणारा जो आहे त्याचा त्या शव्यावर विश्वास असावा लागतो. स्वामीच्या सामर्थ्यावर विश्वास, सेवकाच्या ठिकाणी विश्वास फार महत्वाचा आहे. तसं तर परमार्थामध्ये विश्वासच महत्वाचा आहे, कारण परमार्थातलं भांडवलच आहे विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल बघून म्हणून जमत नाही. महाराज सांगत बघून म्हणून जमत नाही. काय द्रौपद काय? हा, नवंचे शरीर सेवेसी, भांडवल गाठी तरी विश्वास. परमार्थामध्ये विश्वास फार महत्वाचा आहे. आमच्या अडचणीतच आहे महाराज, आमचा विश्वास नाही. मंदिरात जातो पण आमचा विश्वास नाही की देव खातो म्हणून आम्ही देवाला खाऊ घालत नाही, दाखवितो माघारी येतो. विश्वास कुठे आहे? परमार्थामध्ये विश्वास पाहिजे. सेवकाच्या ठिकाणी विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. स्वामीची सेवा करत असताना त्या सेव्यावर विश्वास अतिशय महत्व. दोन गोष्टी आहेत, सेवेचा विश्वास सेवकावर, सेवकाचा विश्वास सेव्यावर. सेवकाने सेवा करून स्वामीचा एवढा विश्वास कमवावा लागतो की त्या स्वामीचाही विश्वास त्या सेवकावर निर्माण व्हावा लागतो. बघा मी तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे समोर आणतो, फार त्याचा विस्तार वेळ घेत नाही. आपण रामायण सगळे ऐकणारी माणसं आहेत. भगवान राम प्रभूला बळी देण्याकरता पकडून नेलं पाताळात. कुणी नेलं? आयराम महाराज म्हणणार तर मी नेलं म्हणतात तुम्ही. कोण कोणाला काय म्हणून काय सांगता येत नाही सध्याच्या काळात. काही माहित नसतं पण काही बोंबलते दुसरीकडे, कोणाच्या नावावर काही ठाकून मोकळे. पुन्हा आयरावन मैरवानं रामप्रभूला गेलं. कुठून नेलं? पाताळात. बळी देण्याकरता देवीला. मिरवणूक सुरू झाली. भगवंताला धरलेलं आहे, ते राक्षस आहेत, पाताळात आहेत. काही खबर लागा ना कुठं नेलं असं देवाला. पण हनुमंतराय आहेत. हनुमंतराच्या लक्षात आलं माझे स्वामी पकडून नेले मालकाला. हनुमंतरायांनी धाव घेतली. गेले हनुमंतराय युक्ती बुद्धिमत्ता वरिष्ठम. हनुमंतराय गेले देवीच्या मंदिरात. दरवाजामधून बंद केला देवीचा. देवीला उचलून मुरीत घातलं.
देवीला मुरीत बंद करून टाकलं, सगळे दरवाजे देवीने बंद करून टाकले मंदिराचे आणि देवीचंच रूप घेतलं. देवीसारखं उभे आणि रूप घेऊन देवीच्या जागेवर बसले हनुमंतराय. मिरवणूक आली, आवाज, ते भक्त मंडळी दरवाजात देवळाच्या आल्याबरोबर आतून देवीचा आवाज आला, हे माझ्या प्रिय भक्तानो, मला देण्याकरता बळी आणला का? आणला म्हणली. देवीचा आवाज आला, थोडी खुश झाली राक्षस. देवी प्रसन्न झाली, बोलायला लागली, मला बळी आणला असेल तर त्याला कापू नका, त्याला मारू नका, मंदिरामध्ये आहे तसं सोडा, मी बघते त्याला भाजून खायचंय का कापून खायचंय ती, तुम्ही त्याला हात लावायचा नाही, अख्खाच सोडा. प्रसन्न झाली राक्षस, त्यांना आनंद वाटला. अरे देवी किती वर्षांना प्रसन्न झाली, देवी बळी आवडला असेल देवीला. सोडलं वरून प्रभू रामाले मंदिरामध्ये. देवी बसलेली, देवी जागेवर, हनुमंतराय देवीच्या रूपात. रामप्रभू त्या मंदिरात आहे, दरवाजा बंद आहे. बाई राक्षस खुश आहे देवीनं बळी स्वीकारला म्हणून. आणि आता देवी बोलायला लागली, रामजी जी आता तुम्हाला बळी देण्यात येणार आहे, बळी देण्याकरता आणलंय. हो आणलंय म्हणे. कापल्या जाईल थोड्याच वेळात, कापतील काही सांगता येत नाही. मग अशा एवढ्या वेळेला या पाताळामध्ये तुम्हाला सोडवणारा कुणी इथं येईल का? तुम्हाला आहे का कुणी येण्यासारखा? येईल का कुणी तुम्हाला सोडवण्याकरता? एका क्षणात रामप्रभूने उत्तर दिलं, मला खात्री म्हणले माझा हनुमंत आल्याशिवाय राहायचा नाही. माझा हनुमान येणार म्हणले, नक्कीच येईल, मला विश्वास आहे. असा शब्द रामप्रभूच्या मुखातून निघाल्याबरोबर हनुमंतराच्या डोळ्यातून धारा लागल्या. हो महाराज, हनुमंतराय रडायले, उठले, ते विसरले देवी बनलेलं सगळं. रामप्रभूच्या पुढे साष्टांग दंडवत घातला. रामप्रभूने हृदयाला कवटाळलं. हनुमंतराय म्हणले, देवा एवढा विश्वास आहे का हो तुमचा माझ्यावर? रामप्रभू म्हणले, हनुमंता विश्वास आहे म्हणून तर म्हटलो की माझा हनुमंत तिथं आल्याशिवाय राहणार नाही. सेवकानं आपल्या स्वामीचा एवढा विश्वास संपादन करावा लागतो, त्यावेळेला ती सेवा सफल सिद्ध बनत असते. विठाला सेवक याचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मला सेवा करायला आवडते, मी सेवा करणार आहे आणि ती विश्वासानं करणार आहे. पण कोणावर विश्वास ठेवून तुम्ही सेवा करणार ते महाराज अभंगाच्या पहिल्या संताची
नाही हा माझा विश्वास. विश्वास आणि श्रद्धा हे समानार्थी शब्द आहेत. श्रद्धेचा आणि विश्वासाचा अभिन्न स्वरूप आहे. म्हणून तर वाल्मिक ऋषीने लिहिलं, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. भवानी आणि शंकर या शंकराचं जसं नातं आहे तसं श्रद्धेचं आणि विश्वासाचं आहे. तसं प्रत्येकाची श्रद्धा असतेच, प्रत्येकाचा विश्वास कोणावर ना कोणावर असतोच, नाही असं नाही. कारण ज्ञानोबा तर आई सहा सकळू जगडंबरू निखळू श्रद्धेचाची केवळू ओतला असे. हे प्रत्येक माणसं श्रद्धावानच आहेत, विश्वासू आहेत. पण विश्वास कोणावर ठेवावा हा फार महत्वाचा शब्द आहे, फार महत्वाचा विचार आहे. जळावर विश्वास ठेवावा का नाही, जीवावर विश्वास ठेवावा का नाही, प्राण्यावर विश्वास ठेवावा का नाही. कारण विश्वास एवढा विश्वासाशिवाय तर जीवन नाही. पाऊल जरी टाकायचा म्हणलं तरी विश्वासच पाहिजे ना. कारण जोपर्यंत आपल्याला विश्वास येत नाही की आपला पाऊल टाकला तर आपण सुरक्षित उभे राहू, तोपर्यंत आपला पाऊल पडतच नाही. तिथं खड्डा आहे का, काटा आहे का, कुपाटी आहे का, काय आहे हे कळाल्याशिवाय, तिथं विश्वास त्या जागेचा आल्याशिवाय पाऊल पडत नाही. विश्वास असावा, प्रत्येक गोष्टीला विश्वास आहे. बघा, आपण बाहेरून इकडून तिकडून आलो, घरी गेलो, घरी गेल्यानंतर जेवायला वाढलं की आपण लगेच जेवायला सुरू करतो का त्याच्यातला घासाचा तुकडा उचलून बाहेर कुत्र्याला टाकून बघतो का ते जगते का मरते ती. विश्वास तर लागतो प्रत्येक गोष्टीला. मग विश्वास जडावर ठेवावा का न ठेवावा, माणसं तीन ठिकाणी प्रयत्न करतात. जड आहे, जीव आहे, प्राणी आहे. जडावर विश्वास ठेवून उपयोग नाही. जड म्हणजे धन, धनावर विश्वास ठेवून काही उपयोगाला, धन काही कामाला येत नाही. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया. किती जरी धन असलं तरी ते आपल्या कामाला अंतकाळाच्या वेळेला येत नाही. अब्जावधी रुपये कपाटात आहेत. डॉक्टरने सगळी तपासणी केली, मुलांना सांगितलं काय उपयोग नाही, आता माझा इलाज संपला. ते म्हणते डॉक्टर साहेब असं करू नका, कपाट उघडा, त्याच्यातले जेवढे लागतील तेवढे बंडल घेऊन जा, पण मला वाचवा. डॉक्टर म्हणते तर अख्खे जाळून टाक, तुला वाचू शकत नाही. आता ते पैसे वाचू, त्या डॉक्टर माझ्या हातात काही राहिलेलं नाही. ते उपयोगाला येत नाही आपल्या, ते उपयोगाला बी न काही ना, आपल्या बरोबर बी येत नाही, कामाला बी येत नाही. म्हणून त्या बरं दुसरी गंमत अशी आहे, त्या धनावर विश्वास आणखीन एक गोष्ट ठेवता येत नाही. ते धन कायम एकापाशी राहील असं सांगता येत नाही. लक्ष्मी चंचल असते, म्हणून धनावर विश्वास ठेवून उपयोग नाही. आता दुसरी गंमत अशी आहे, आपल्या कुटुंबावर तरी विश्वास असावा का नाही. बायका, मुलं, भाऊ, जी घरातली मंडळी सगळी. आता खरं सांगा, जरा कान उघडून ऐका, पुन्हा मला जरा मोठ्यानं सांगा, यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही. सगळे मौन धरून बसले. कोणीकडे तरी इकडे मतदान टाका की बाद होईल. आता कोणीकडे टाकायची हिंमतच नाही. विश्वास ठेवावा का नाही सांगा. पण आम्ही माझं म्हणणं सांगतो, तुमचं सांगा की अगोदर, यांच्यावर विश्वास ठेवावा का नाही ठेवावा. बरं, विचार करण्याकरता वेळ देतो थोडा. विठाला विठाला तुकोबरायचं काय म्हणणं आहे. तुकोबऱ्या म्हणले अंत्यावर विश्वास ठेवून. तुकोबऱ्या महाराजांचे शब्द लय भारी आहेत. ऐसा या चोराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. तुकोबऱ्या म्हणाले यांच्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही. का बरं. मोह धोरणी गोविती संसारी, अंतकाळी होती पाठमोडे. ही फक्त आपल्याला कामापुरतच आपल्या कामाची आहेत. हे यांच्यावर विश्वास ठेवून उपयोगाचा नाही. हे तितक्या पुरतं तितकं आपल्याला आपलं म्हणतील. हे आपल्या कामाचे कुणीच नाहीत. जोवर आपण देतो घेतो तोपर्यंत, जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर, देह सुखाची काजा, इंद्रिय मावळली, आला बागुल आजा. हे काहीच नाही कामाची. म्हणून ही जी सगळा पसारा आहे यांच्यावर विश्वास ठेवून काय उपयोग होत नाही. म्हणून तुकोबरांनी शब्द वापरलाय, ऐसा ह्या चोराचा कैसा विश्वास. महाराजांचा शब्द मोठा गमतीचा आहे. विठाला विठाला
उपयोगाला येत नाहीत, हे कोणी आपल्या कामाची नाहीत. महाराजांनी का अभंगच दिला ना महाराज, ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी, सगळे सांगितले त्याच्यामध्ये, कोण सुद्धा आपल्याला सोडा येत नाही. आणि शेवटला त्याच्यातच उत्तर दिलं, तो का म्हणे आता सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून देव किंवा संत यांच्याशिवाय दुसरे जे प्राणी आहेत, नकाचे प्राणी, त्यांच्यावर विश्वास नसला पाहिजे, शस्त्रधारी व्यक्तीवर विश्वास नसला पाहिजे, आणखी त्याची यादी पुष्कळ आहे. राजकुलातल्या लोकांवर विश्वास नसला पाहिजे. पुन्हा त्याचं आणखी शेवटचं वाक्य, जर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मित्रावर सुद्धा विश्वास जास्त ठेवू नये असं शास्त्र सांगतंय. मित्रावर तर ठेवला पाहिजे का नाही, तरी पण शास्त्राचं म्हणणं ठेवू नका. का? त्याचं उत्तर दिलंय, कदाचित कुपितम मित्रम सर्वम गुह्यम प्रकाशेत. जर एखाद्या वेळेला मित्राचं ना आपलं भांडण झालंच चुकून, तर ते सगळं मधलं बाहेर काढतंय. आणि कसं काढतंय हे सध्या टीव्हीवर तुम्ही बघताय. कोण कुणाचं बाहेर काढतंय ती विठाला विश्वास ठेवून उपयोग नाही. एक तर विश्वास देवावर किंवा संतावर असला पाहिजे. देवावर विश्वास, आणि तो विश्वास ठेवून आपण सेवा त्याची सर्व भावानं केली पाहिजे. महाराजांचा आणखीन एक अभंग आहे, दास झालो हरिदासाचा बुद्धी काया म्हणे वाचा बुद्धी काया मने वाचा. मनानं सर्व भावानं, म्हणजे कायानं वाचेनं मनानं. काया वाचा मने झाला विष्णुदास, तर तसं काया वाचा मनानं हरीचा दास. याच्याकरता मी हे प्रमाण सांगितलं. कायानं वाचेनं मनानं जसं विष्णूचा दास आहे, तसं संताचे दास. कायानं म्हणजे कसं, संत जाती हरी कीर्तना त्यांच्या मोचे वाहीन वाहना, त्यांचे चप्पल डोक्यावर घेऊन मी जाईल म्हणतात महाराज. हे कायन संतांची सेवा आहे. वाचन संतांची नामचिंतन घेणं ही वाचिक संतांची सेवा आहे. जसं देवाचं नामचिंतन करणं ही वाचिक सेवा आहे, तसं संतांचंही चिंतन आहे. पुण्यवंत व्हावे घेता म्हणजे समर्पिली वाणी पांडुरंगी घेतो धनी. म्हणून सेवा वाचन करायची म्हणजे संतांचं नामचिंतन करायचं आणि मनानं त्यांचं ध्यान करायचं. म्हणून सर्व भावानं, थोडासा भाव नाही, आणि ते बी विश्वासानं. किती विश्वास पाहिजे, आमचे गुरुजी सांगायचे पाठामध्ये. गुरुजीने जर सांगितलं, गुरुवराने जर सांगितलं की हे असणारं सुंदर कमळाचं फुल आहे, तर फुलच म्हणायचं. हे माईक आहे, पण काय म्हणायचं,
फुलंच म्हणायचं. गुरुजी म्हणतात ना आमचे फुलंच आहे. मग एकांतात मग गुरुजींकडे विचारायचं, गुरुजी तुम्ही काल कीर्तनामध्ये म्हणलात तुमच्या समोर माईक होता पण तुम्ही फुल म्हणलात, ते फुलच असलं पाहिजे. तुम्ही म्हणलात म्हणजे नक्कीच फुल असलं पाहिजे, पण माझ्या डोळ्याला ते माईक दिसलं. काय माझ्या डोळ्याचा दोष असन, मला त्याला कृपा करून सांगता का, असं म्हणावं. इतकी विश्वास असला पाहिजे. आता तसं नाही. आता गुरुजी बोलूच तर आता अवघड आहे. आता का अवघड आहे, पण एवढा विश्वास असावा लागतो. तेवढ्या विश्वासानं सर्व भावे दास झालो त्यांचा. कुणाचा? संतांचा. महाराज एवढ्या विश्वासानं तुम्ही त्यांचा झालास. कशासाठी झाला त्याचं मुख्य कारण काय, त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. त्याची माझे हित, सेवा करतो, त्यांचं मी दास झालोय, सर्व भावानं झालोय. ते का झालो तर ते माझे हित करतात. ते कसे करतात ते बघू. पण आता विठोबार राहिलेत, त्यामुळे एकदा हित पाहून संपू. विठाला माझे हित करीती सकळ, ते माझं हित करतात. माझा त्यांच्यावर विश्वास काय, ते माझं हित करतील याची मला खात्री आहे. कारण काय, हिताचा विचार करत असताना संताशिवाय दुसऱ्या कोणाला हित कळतच नाही. हे जगात हित करत असताना हिताच्या संबंधाने दोन फक्त संतच आहेत. त्याचं कारण काय, मग काही माणसं म्हणतील आमच्या आई वडिलाला काय आमचं हित वाटत नाही काय.
आमचे आई वडील का आमचे हित करत नाहीत का? नाही, करतात. वाक्य लक्षात घ्या. प्रत्येक आई वडिलाला आपल्या लेकराचं हितच व्हावं वाटतं, कल्याणच व्हावं वाटतं, पण त्याने हिताची केलेली लक्षणं हिताचीच असतील का याच्याविषयी शंका आहे. प्रत्येक आईला वाटतं, माझ्या वडिलाला वाटतं माझं लेकरं मोठं व्हावं, डॉक्टर व्हावं, प्रत्येकालाच वाटतं. पण ते डॉक्टर तर काय होत नाही, घेतं ट्रॅक्टर बसतं शेतं नांगरीत. दोष आईचा थोडासा आहे, आईचा थोडासा आहे. प्रत्येकाच्या आई वडिलाला वाटतं माझं पोरग मंत्रीच व्हावं, प्रत्येकाला वाटतं मंत्री व्हावं. मंत्री तर होत नाही, होतं वाजंत्री घेतं लग्नाच्या सुपाऱ्या. त्याला काय करायचं, दोष त्याचा, प्रारब्ध आई वडिलाचा नाही. आई वडिलाला हित व्हावं वाटतं, पण माझं वाक्य पुन्हा ऐका. आई वडिलाला हित कशाला म्हणतात हेच माहित नाही. नुसतं हित व्हावं वाटणं वेगळं आणि हित माहित असणं वेगळं ना. खूप याचं कल्याण व्हावं वाटतंय, पण कल्याण कशाला म्हणायचं माहितच नाही ना. म्हणून नाही ठावे जननी जनता, नाही ठावे जननी जनता, नाही ठावे जननी जनता, नाही ठावे जननी जनका. आई वडिलाला हित कळत नाही, हित करावं व्हावं असं वाटत नाही, असं नाही, व्हावं वाटतं, पण हित त्यांच्या लक्षात येत नाही. मात्र हित फक्त संतांनाच माहिती आहे, कारण शोधून आले संत हिता हित. जगाचे हित कशात आहे, अहित कशात आहे हे फक्त संतांनाच माहिती आहे. म्हणून तेची माझे हित करीती सकळ. ते माझं हित करतात, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी हित करू शकत नाही. आणि मग तुमचं हित करतात असं म्हणता महाराज, ठीक आहे, पण नेमकं हित म्हणजे काय करतात? तर जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवान परमात्म्याची कृपा होणं, परमात्म्याचं दर्शन होणं, हेच आपलं काय आहे, हित आहे. त्यामध्ये जीवाचं कल्याण आहे, त्यामध्येच जन्माची सार्थकता आहे, त्यामध्येच जन्माची सफलता आहे. जन्माची सफलता हे परमात्म दर्शनाशिवाय होऊ शकत नाही महाराज. परमात्मा दर्शन झालं तर आपला जन्म सफल आहे, आणि ते परमात्म्याचं दर्शन संताशिवाय अशक्य आहे. म्हणून संताविना प्राप्ती नाही. आयशे वेद देती ग्वाही. ते सर्वसामान्य कुणी बोलत नाही, वेद सांगतात. अरे तुम्हाला भगवत कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर संताशिवाय ती होऊ शकत नाही. हे चकारात्मक आहे, आणि म्हणून मला विश्वास आहे तेचे माझे हित करीते सकळ. काय हित करतील? जेणे हा गोपाळ कृपा करी. विठाला विठाला. भगवंताच्या प्राप्तीशिवाय जीवनाची सफलता नाही. आपण म्हणू तोपर्यंत आजी संसार सफल झाला गे माई, आजी संसार सफल झाला गे माई, आजी संसार सफल झाला गे माई, आजी संसार सफल झाला गे माई. विठुले पाय विठोबा, विठुले पाय
परमात्म्याच्या दर्शनात सफलता आहे. ते लांब जाऊस तर चाल म्हणाय म्हणून तिथे ओळखलं नाही की ते त्याच्या भगवंताच्या कृपेशिवाय जन्माची सार्थकता नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. जन्माची सार्थकता परमात्मा दर्शनात आहे आणि परमात्म्याची कृपा ही संताशिवाय होत नाही. संताशिवाय अशक्य आहे. भगवत प्राप्ती ही संताशिवाय अशक्य आहे. कोणी म्हणेल आम्ही ज्ञानाच्या द्वारे प्राप्ती करू. अरे ज्ञानाच्या द्वारे प्राप्ती करायची असेल तर ते बी ज्ञान संतांच्या सेवेशिवाय अशक्य आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्याच्यावर सगळं त्याच्या अनुभवांचे वय बघा. तन मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले तीही सांगितले पुशिले जेने अंतकरण बोधले संकल्पाने. ते ज्ञान प्राप्त करण्याकरता ते संताशिवाय होऊ शकत नाही. म्हणून संताशिवाय भगवत कृपा अशक्य आहे. आणि संतांनी आपल्या हातात धरलं तर धरतील हाती जरी संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. बघा या संतावर विश्वास ठेवल्यानंतर संत आपला हित कसं करतात त्याच्याकरता एक तुमच्या समोर सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो आणि मग थांबतो. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरायांना वैराग्य निर्माण झालं. कसं झालं काय झालं त्याचा आपला विस्तार करायचा नाही. आणि तुकोबराने विचार केला की आता या संसारात राहून उपयोग नाही. आपल्याला परमात्मा दर्शन करायचं आहे. परमात्मा दर्शनाशिवाय आपलं जीवन धन्य होणार नाही. म्हणून लाथ मारली संसाराला. आणि संसाराला लाथ मारून तुकोबराय कोणालाही न सांगता भामचंद्र डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन बसले. विस्ताराचा प्रसंग आहे. मला फक्त थोडं महत्वाचं पुढे तुमच्या समोर सांगतो. जे मला सांगायचं तेवढे महत्वाचं वाक्य आहे. तुकोबराने संसाराला लाथ मारली. कोणाला सांगितलंच नाही. आणि भामचंद्र डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन अनुष्ठानाला सुरुवात केली. मनामध्ये संकल्प केला. मनामध्ये निश्चय केला की जोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होणार नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही. अन्न पाणी फळ काय नाही सगळ्या गोष्टीचा त्याग केला. अन्न नाही पाणी नाही फक्त भगवंताचं अखंड चिंतन. अन्न पाण्याचा त्याग केला आणि तुकोबराय तिथं चिंतना करता गुहेमध्ये जाऊन बसले. इकडं काय झालं 2 दिवस इकडं तिकडं पहिला दिवस आपले शोध घेतला असेल आईसाहेबांनी. आणि आईसाहेबाचा नेम होता जोपर्यंत महाराज जेवत नाही तोपर्यंत आईसाहेब जेवत नव्हत्या. खूप प्रेम तुकोबरावर करायच्या. बोलायच्या पण प्रेम करायच्या. जे कडक बोलणारी माणसं असतात का नाही ते आतमधून फार मऊ असतात. महाराज फार जीव लावतात. आणि जी तोंडावर गोड बोलतात का नाही ते गोड बोली लई गमतीची असतात. कधी बी सावध राहायचं. गोड बोलणारी म्हणजे बच नागाचं विषच आहे ते. मधोदिष्ट त्याची हृदय तो हाला हलव ते गोड बोलून कापते. मात्र जे फटकळ असतात कडक ताबडतोब राग होतात ते माणसं आतून फार मोकळी असतात. आईसाहेब बोलायच्या कडकपणानं पण तुकोबरावर खूप प्रेम करायचं. जोपर्यंत महाराज जेवत नाहीत तोपर्यंत आईसाहेब घास घेत नव्हत्या. हो कुठेही शोधून काढावं. डोंगरावर गेलेले महाराजांना खाऊ घालावं आणि मग आपण खावं. दिवस गेला. तुकोबराय काही दिसत नाहीत. आईसाहेब उपवाशी आहेत. लेकरं उपवाशी आहेत. आईसाहेब जेवले नाही म्हणजे आता आई बाप घरात जेवण लेकराला ते काही जेवण वाटतं काय. आईसाहेबांनी शोधलं पण सापडले नाहीत. आणि मग आपल्या दिराकडे गेले. लक्ष देऊ नका. आणि इकडं मात्र तुकोबराय भगवंताच्या चिंतनामध्ये अन्न पाण्याचा त्याग करून गुहेमध्ये बसलेले. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
शेजारी आता त्याला काही जायचं तर जा, नाही तर बंद तरी कर की म्हणावं. मी म्हणलं जाऊच तर आपलं भजन करावं, तर त्यानं विठ्ठल विठ्ठल इथंच आणलं आपल्या पशी कानापाशी. बरं असं द्या, आता वेळ जाईल आपला. तर तुकोबाराय भामचंद्र डोंगरावरती परमात्म्याचं चिंतन करत अखंड बसलेले आहेत. अन्न पाण्याचा त्याग तुकोबाराने केलेला आहे. आणि इकडं आईसाहेबांनी शोध घेतला, तुकोबाराय सापडले नाहीत. कान्होबा महाराजाकडे गेले, आपल्या दिराकडे. अहो महाराज गेलेत, सापडत नाहीत. जेवण त्यांनी केलं नसल. एकदा का भजनामध्ये ते गुंतले की त्यांना जेवणाचं भान राहत नाही. हो दिवसभर झालं मी उपाशी आहे, ते जेवल्याशिवाय मी जेवत नाही. माझं सोडा, पण तुमच्या भावाला भजनाच्या पुढं जेवणाचा कशाचं भान राहत नाही. कुठं जाऊन बसलेत काही कळत नाही. मी शोध घेतलाय. पुढं बघा बरं, कान्होबा महाराजांनी प्रतिज्ञा केली, जोपर्यंत तुकोबारायचं दर्शन होणार नाही, भेट होणार नाही, तोपर्यंत मीही अन्न पाणी घेणार नाही. एक भाऊ भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून डोंगरात बसलेले आहेत, आणि दुसरे त्यांचे बंधू संतांचं दर्शन व्हावं म्हणून अन्न पाण्याचा त्याग करून तुकोबारायचं ध्यान करत अखंड या डोंगरातून त्या डोंगरामध्ये शोध घेत फिरू लागलेली. एक संतांच्या दर्शनाकरता आणि एक पांडुरंगाच्या दर्शनाकरता. आणि कान्होबा महाराज शोध घेत अन्न नाही पाणी नाही. काही ठिकाणी 15 दिवस शब्द आहे, काही ठिकाणी 7 दिवस शब्द आहे. 15 दिवसामध्ये साक्षात्कार करा, 7 दिवस मैपती बाबाच्या थोडं चरित्रामध्ये 7 दिवस धरा, 15 दिवस धरा. तेवढ्या 15 दिवस अन्न नाही पाणी नाही, 7 दिवस काही ठिकाणी शब्द आहे, 7 दिवस अन्न नाही पाणी नाही. तुकोबारायचं चिंतन चालू आहे. आणि कान्होबा महाराजांनी बी अन्न नाही पाणी नाही, फक्त तुकोबारायचा धावा. कुठं दिसतील शोधलं. आणि एका गोराक्यानं सांगितलं म्हणून भामचंद्राच्या दिशेनं आले. आणि आल्याबरोबर योग असा त्याच दिवशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन तुकोबाराला सगुण रूपानं झालं. आणि त्याच्या अगोदरचा सगळा विस्तार आहे, तो चरित्राचा गोड भाग आहे, मला विस्तार करायचा नाही, माझा मुद्दा तेवढा सांगायचा आता. आणि मग तुकोबाराय पांडुरंगाबरोबर बोलत होते, त्याच वेळेला नेमकं कान्होबा महाराज आले. कान्होबा महाराज आल्यानंतर देवगुप्त झाले. तुकोबारायला पाहिलं कान्होबा महाराजांनी. कान्होबा महाराज धावत आले, तुकोबारायचं दर्शन केलं. दादा, तुम्ही इतके दिवस झालं डोंगरात येऊन बसलात, भजनाचे तुम्हाला काही ध्यान राहत नाही, तिकडं घरी वहिनी उपाशी आहेत, मी तुमचा शोध घेत आलो. कान्होबा महाराज तुकोबारायला भेटल्यामुळे मोठा आनंद वाटला. दर्शन केलं तुकोबारायचं, तुकोबारायला कडकडून मिठी मारली. आणि मग तुकोबाराय म्हणले, कान्होबा तू इतक्या लांब शोध घेत आलास? हो दादा, मी तुमचा शोध घेत आलो. इतक्यापर्यंत? हो. बोल, तुला काय पाहिजे मला सांग. कान्होबा महाराज म्हणले, मला काय नको दादा, मला एक काम करा, तुम्ही ज्याच्या बरोबर बोलत होता त्याचं दर्शन करा. कारण कान्होबा महाराजाला माहित होतं एवढ्या निर्जन वनामध्ये माझे दादा तुकोबाराय भगवंताशिवाय कोणाबरोबर बोलणार नाही. तुम्ही ज्याच्या बरोबर बोलताय त्याला मला पाहायचंय, बस एवढंच. आणि मग तुकोबारायचा आग्रह असतो. पांडुरंग परमात्म्यानं कान्होबा महाराजालाही दर्शन दिलं. म्हणून संतांच्याकडे गेल्यानंतर, संतांची सेवा केल्यानंतर भगवान परमात्म्याची कृपा होते, याच्यात शंका घ्यायचं कारण नाही. ते चकारात्मक आहे. तुकोबाराय तेच सांगतात, तिची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. आणि मग साधना करत असताना, परमार्थाची साधना करत असताना जर थकवा आला तर भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख. ते थकवा आला तर कडेवर घेतील आणि त्यांच्यामुळे सर्व सुखात्मक रूप परमात्मा तत्व आम्हाला प्राप्त होईल. त्यांची आणि जोडे सर्व सुख. आणि मग तुकोबाराय म्हणतात, आता मात्र आम्ही आमच्या लक्षात आलं ते आमचं हित करतील, त्यामुळे इथून पुढं माझा निश्चय. काय निश्चय? तुका शेष
शेष सेविनावडे म्हणजे उष्ट खाई नाही. उष्ट खाण्याचा फक्त दोघंच अधिकार आहेत, गुरुचं शिष्याला आणि पतीचं पत्नी, पण ती वेगळं आहे. इथं शब्द त्या अर्थाने घ्यायचं नाही. मग वचनानं मोडी बोलिले ते, त्यांची जे वचन आहेत, त्यांचे जे अभंग आहेत, तेच आवडीनं सेवन करणं, याच्यातच आपलं हित आहे. म्हणून संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीते सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. ज्ञानेश्वर राम तुकाराम आपलं आपणच काकडलं तर काकडलं. भलती थंडी आहे, महागून पाठ धर पडली, काही कळा मला. म्हणायची का चाल ते कोण अशोक महाराज राहिले का म्हणा, म्हणायचे म्हणा. जलद मध्ये जलद म्हणाले गार आहे. दीपक महाराज, अशोक महाराज, दीपक महाराज. तुका म्हणे शेष शिवीन आवडी, तुका म्हणे शेष शिवीन आवडी. तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष शिवीन आवडी.
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनंतेश्वर भगवान